नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. आबांनी अद्वैतला आदेश दिलेला असतो की अद्वैत, तू सुनबाईला तिच्या हक्काच्या जागी म्हणजेच तुझ्या बेडरूममध्ये तू तिला जागा देशील. अद्वैत या गोष्टीसाठी नकार देतात, परंतु आबांनी मात्र अद्वैतला आदेशच दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की जर तू माझा हा आदेश पाळला नाही तर मात्र इथून पुढे मी तुझ्याकडनं कुठलीही अपेक्षा करणार नाही. त्यामुळे अद्वैतला काहीही करून आबांचा निर्णय पाळावाच लागतो. आता अथक प्रयत्नांनंतर अद्वैत कलाला रूममध्ये तर घेऊन आलेला असतो, परंतु रूममध्ये येऊनसुद्धा दोघेही खूप भांडत असतात. अद्वैत पहिल्यांदा कलाला एक छोटासा कोपरा देतो आणि म्हणतो की ह्या रूमच्या एवढ्याशा कोपऱ्यामध्ये तू राहायचं, ह्या कोपऱ्याच्या बाहेर अजिबात निघायचं नाही. तर कला म्हणत असते की हो का चांदेकर, मग एक काम कर, तू ह्या कोपऱ्यात राहा आणि मग बाकीची जागा मी यूज करते. त्या दोघांचेच भांडणं होत असतात, कोणी कुठं राहायचं, कोणाचं सामान कुठे राहणार. अद्वैत तर कलाला तिचं सामानही ठेवून देत नसतो आणि तिला जास्त जागाही देत नसतो. तेव्हा कला चिडत असते आणि म्हणत असते की हे बघ अद्वैत, तुझ्यासोबत राहण्यात मला काही इंटरेस्ट नाही आहे, परंतु तू मला रिक्वेस्ट केली आणि आबांच्या म्हणण्यानुसार मी तुझ्यासोबत राहायला तयार झाली आहे. तर मला तुझ्यासोबत अजिबात राहायचं नाही आहे आणि तुझीच इच्छा होती ना की मी तुझ्या रूममध्ये यावं राहायला, म्हणून तूच तर रिक्वेस्ट करत होता मला, त्यामुळे तुला थोडंफार तर सहन करूनच घ्यावं लागेल. त्यानंतर ते भांडण तिथे थांबतं आणि नंतर भांडण सुरू होतं की बेडवर कोणी झोपायचं आणि सोफ्यावर कोणी झोपायचं. दोघंही एकमेकांशी भांडत असतात की नाही मी झोपणार. अद्वैत म्हणत असतो की मी झोपणार, कला म्हणत असते की मी झोपणार. तेव्हा अद्वैत म्हणतो की थांबा, आपण एक काम करूया, आपण एक गेम खेळूया आणि त्या गेममध्ये जो कोणी जिंकेल तो बेडवर झोपणार आणि जो जिंकणार नाही तो सोफ्यावर झोपणार. कला म्हणते की काय गेम आहे. अद्वैत म्हणतो की आपण दोघांनी दोघांच्या डोळ्यांवर पट्टी बांधायची आणि ही जी उशी आहे ती उशी रूममध्ये कुठेतरी फेकून द्यायची आणि मग डोळ्यावर पट्टी बांधलेली असताना ती उशी जो कोणी शोधेल तो बेडवर झोपेल आणि ज्याला कोणाला सापडणार नाही तो मग सोफ्यावर झोपेल. कला म्हणते की ठीक आहे, मला चालेल, परंतु चिटिंग नाही करायची. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, नाही करणार. अद्वैत कलाच्या डोळ्यावर पट्टी बांधतो, कला अद्वैतच्या डोळ्यावर पट्टी बांधते. आता दोघांमध्ये असते ती उशी. आता अद्वैत उशी उडवणारा असतो, त्यामुळे अद्वैतने चिटिंग केलेली असते. अद्वैत काय करतो, उशीची जी शिलाई असते ती मुद्दाम उसवतो, त्यामुळे उशीचा सगळा दोरा निघालेला असतो आणि मग तो दोरा हातात पकडून अद्वैतने उशी उडवलेली असते आणि उशी जिथे पडते तिथे पडते, परंतु उशीचा दोरा मात्र अद्वैतच्या हातामध्ये असतो आणि त्या दोऱ्याच्या साहाय्याने अद्वैत त्या उशीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. कला तर काही चिटिंग करत नाही, कला मात्र ऑनेस्टली तिचा गेम खेळत असते. तर रूममध्ये आता दोघंही शोधाशोध करत असतात, दोघंही आता ती उशी शोधण्याचा प्रयत्न करत असतात. अजून अद्वैतसुद्धा त्या उशीपर्यंत पोहोचलेला नसतो. दोघं उशी शोधता शोधता कित्येक वेळा एकमेकांना धडकतात. एक वेळ तर अशी येते की कलाच्या डोळ्यांवर पट्टी असते आणि तिला टेबल लागतो आणि त्यामुळे ती खाली पडणारच, तेवढ्यात अद्वैतने तिला सावरलेलं असतं. अद्वैतच्या डोळ्यावर पट्टी असताना सुद्धा अद्वैतने कलाला सावरलेलं असतं. तर कला अद्वैतला म्हणते की बाजूला हो बरं आणि जा तिकडं तुझं शोध म्हणून. तर अद्वैत म्हणतो की मला काय हौस नव्हती आली तुला पकडताना वाचवायची, तू पडली असती म्हणून वाचवलंस. कला म्हणते की हां, म्हणजे तू आला मला वाचवायला, तुझी काही गरज नाही आहे मला. आणि असं म्हणत असताना दोघांचीही भांडणं होत असतात आणि त्या भांडणामध्ये अद्वैतच्या हातामध्ये जी उशीची दोरी आलेली असते तीच नेमकी निसटून जाते. त्यामुळे अद्वैत खाली बसून ते दोरी शोधत असतो आणि कला तिचा उशी शोधण्याचा कार्यक्रम कलाचा सुरूच असतो. त्यामुळे गेम आता मात्र इक्वली होणार असतं, कारण अद्वैतलाही ती उशीची दोरी भेटत नसते आणि कला तर तिचा ऑनेस्टली गेम खेळत असते. मग आता कलाला उशी सापडलेली असते आणि त्यावेळी अद्वैतला सुद्धा ती दोरी सापडलेली असते. आता कला म्हणणारच की मला उशी सापडली आहे म्हणून, तेवढ्यातच अद्वैत मात्र ती दोरी अशी जोरात ओढतो, ज्यामुळे ती उशी पडून अद्वैतच्या हातामध्ये येते आणि मग दोघंही एकमेकांशी भांडायला लागतात. कला म्हणत असते की अद्वैत, तू माझ्या हातातून उशी हिसकावून घेतली. तर अद्वैत म्हणत असतो की नाही, उशी तर माझ्याच हातामध्ये होती आणि उशी सगळ्यात पहिल्यांदा मला भेटली आहे. आता ते दोघं जण असं बोलत असतात कारण अजूनही त्यांच्या डोळ्यावर पट्टी असते. आता त्या दोघांचे भांडणं पुन्हा एकदा सुरू होतात आणि भांडणांमध्ये उशीचा दोरा जो अद्वैतच्या हातामध्ये असतो तो दोरा आता दोघंही स्वतःभोवती गुंडाळून घेतात. त्यामुळे त्या दोऱ्यामध्ये आता अद्वैत आणि कला दोघंही अडकलेले असतात आणि मग त्यांचा तोल जातो आणि मग दोघंही बेडवर पडतात आणि बेडवर पडल्यानंतर मग दोघंही एकमेकांच्या डोळ्यावरची ती पट्टी काढतात आणि दोघांनाही एकमेकांच्या एवढं जवळ बघून दोघंही आता शॉक होतात आणि निघण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग अद्वैत आणि कला दोघंही तो गुंता सोडवतात, एकमेकांपासून वेगळे होतात
आणि मग कला अद्वैतला म्हणते की मला माहिती आहे ना तू कसा जिंकलास, असा जिंकलास ना तू, आणि तू ही सगळी चिटिंग केलीस ना, तू मुद्दाम उशीची दोरी तुझ्या हातात ठेवली होती जेणेकरून तुला पटकन उशी मिळावी, परंतु तुझा खेळ तुझ्यावरच उलटला आणि या खेळामध्ये मी जिंकली आहे, तू हरलाय आणि तू चिटिंग केली आहेस. त्यामुळे अद्वैतला आता मान्य करावं लागतं की तो हरलेला असतो आणि कला आता जिंकलेली असते. तर कला आता बेडवर झोपते आणि अद्वैत आता सोफ्यावर झोपतो, परंतु सोफ्यावर त्याला खूप अनकम्फर्टेबल वाटत असतं आणि सोफ्यावरून एकदा दोनदा तर झोपेत तो खाली देखील पडतो, कारण अद्वैतला सोफ्यावर झोपण्याची कधी सवयच नसते. कलाला मात्र अद्वैतचं दुःखच बघवत नसतं आणि मग कला आता अद्वैतकडे येते आणि अद्वैतला म्हणते की आगाऊ चांदेकर उठ आणि बेडवर झोप. तर अद्वैत विचारतो की मग तू कुठे झोपणार आहेस. कला म्हणते की मी देखील बेडवर झोपणार आहेस आणि तूही बेडवर झोपायचं आहे आणि आपण दोघंही बेड शेअर करूयात. अद्वैत म्हणतो की तुला वेड लागलंय का, मी आणि तुझ्यासोबत आणि बेड शेअर करायचा, मला अजिबात शक्य नाही आहे. कला म्हणते की तुला काय वाटलं, मला काय हौस आहे का तुझ्यासोबत बेड शेअर करायची, अजिबात नाही आहे, तुझीही नाचक्की होऊ नये आणि तुला त्रास होऊ नये म्हणून मी सांगते आहे. अद्वैत तिला म्हणतो की अगं पण मी तुझ्यासोबत ह्या बेडवर कसं काय झोपू. कला म्हणते की थांब, माझ्याकडे एक आयडिया आहे आणि मग कला तिची शक्कल लढवते आणि अक्षरशः कलाने बेडच्या मधोमध दोऱ्या टाकलेल्या असतात आणि त्या दोऱ्या दोन्ही बाजूनी मस्त शिवून घेतलेल्या असतात. त्यामुळे एक साईड अद्वैत झोपतो आणि दुसरी साईड कला झोपते. दोघं एकमेकांना दिसत असतात परंतु एकमेकांच्या जवळ नसतात. अशा प्रकारे कला आणि अद्वैत दोघंही आता एका बेडवर झोपलेले असतात. दोघांच्या जवळ असून सुद्धा दोघांच्या जवळ नसतात. तर दुसऱ्या दिवशी नैनाचा फोन कलाला आलेला असतो आणि नैना जे काही झालं त्या गोष्टीबद्दल कलाची माफी मागत असते. तेव्हा कला तिला म्हणत असते की नैनाताई तू प्लीज या सगळ्याची अजिबात माफी मागू नकोस आणि आता तुला या सगळ्या गोष्टीतून सावरण्याची खूप गरज आहे आणि तुला सगळं सावरायचं आहे. तर नैना म्हणत असते की मी हे सगळं करू शकेल का गं. कला म्हणते की का नाही करू शकणार, तू करू शकतेस आणि आता तुला तुझ्या पायावर देखील उभं राहावं लागेल. नैना म्हणते की अगं मला तर काहीच येत नाही. कला तिला सांगते की इथून पुढे तू जगदंबा भांडारवर यायचं. जगदंबा भांडारवर मी सुद्धा येईल, मी काही मूर्ती बनवून ठेवेल, डिझाईन्स करून ठेवेल आणि मग तू फक्त त्या विकायच्या. त्यामुळे आता इथून पुढे ट्रेडिंगचं काम हे तुझं असणार आहे आणि बनवण्याचं काम हे माझं असणार आहे. नैना म्हणत असते की पण मला हे सगळं जमेल का, कारण याच्या आधी तर मी हे कधीच केलं नाही आणि आता एवढी बदनामी झाली आहे तर लोक मला काय म्हणतील. तेव्हा कला तिला सांगत असते की लोकांचं नाही ऐकायचं, लोकांचा जर विचार करशील तर घरामध्येच पडून राहशील ना. त्यामुळे आता तुला लोकांचा विचार न करता स्वतःचा विचार करत पुढे यायचं आहे आणि उद्यापासूनच तू तुझं काम सुरू करणार आहे. उद्यापासून मला माझी नैनाताई एका वेगळ्या वळणावर चाललेली पाहिजे आहे आणि काही दिवसांमध्ये मला तिला स्वतःच्या पायावर उभं असलेलं बघायचं आहे आणि जर नैनाताई तू स्वतःच्या पायावर उभी असेल ना तर तुला कोणीही खेचू शकत नाही आणि तू सुद्धा कोणाच्या बोलण्यामध्ये कधीच येणार नाही. आता कलाचं बोलणं नैनाला आवडलेलं असतं आणि मग नैना म्हणते की ठीक आहे कला, इथून पुढे तू डिझाईन्स बनवायच्या, तू मूर्ती घडवायच्या आणि मी विकण्याचं काम करेल. आता दोघी बहिणींमध्ये चांगलं वातावरण झालेलं असतं, सगळ्या गोष्टी ठीक झालेल्या असतात. तर मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्हाला असेच ट्विस्ट बघायला आवडत असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.